श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केले अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबतच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्त ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं, नजरबाधा, अडचणी तर नष्ट होणारच आहेत, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणत्या वस्तू फेकून द्यायच्यात, कोणत्या वेळेत फेकायच्यात त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. आणि जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, त्याचबरोबर मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, त्याचबरोबर नोकरी, व्यवसाय मध्ये आपल्याला यश मिळत नसेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आणि अशा विशेष स्थितीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय करण्याकरता फक्त आपल्याला एक वस्तू लागणार आहे, ती म्हणजे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर करण्याकरता प्रभावी मानली जाते. म्हणूनच आवर्जून आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून घ्यायच्या आणि मगच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी असते तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं. आता आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची. त्याने आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवून घ्यायची. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला या पिवळ्या मोहरीला फिरवून घ्यायचं आहे. घरामधनं फिरवताना निरंतर आपल्याला श्रीराम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आणि आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा 7 वेळा ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवून टाकायची आहे. आणि आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेला आहे. फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची की हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही. एकदा आपण मुख्य प्रवेशद्वारावरनं ही पिवळी मोहरी उतरवली की आपल्याला आपल्या घरापासून थोडं लांब जायचं आणि ही पिवळी मोहरी जी आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची, रस्त्यावर टाकू नका किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या पाय त्याच्यावर पडणार नाही, अशा रीतीने आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती फेकायची. कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. तसेच एकदा ही पिवळी मोहरी आपण फेकली की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ आपल्याला हातपाय हे धुवून घ्यायचे आहेत. आता काही कारणास्तव जर तुम्हाला इकडे तिकडे फेकणं जमत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे चूल पेटवत असेल तर या चुलीमध्ये ही पिवळी मोहरी जाळून टाकली तरीही चालणार आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडण, नजरबाधा तर निघून जाणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते, दोष नसतात, त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.